नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. विधानसभेला जशी चुरस असते ना, तशी चुरस या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुरू आहे. हे बघा, मध्ये स्ट्रॉंग रूम आहे आणि त्या स्ट्रॉंग रूममध्ये जेवढ्या मतपेट्या आहेत, कारण ही काही EVM वरती होणारी गोष्ट नाही आहे. इथे 68 मतपेट्या आहेत, 91% मतदान झालेलं आहे आणि मग साधारणपणे फेरीवाईज हे मतमोजणीला सुरुवात होईल. आणि मला खात्री आहे की जर कुणी आक्षेप नाही घेतला तर सकाळी 7 वाजता 24 तारखेला जी मतमोजणी सुरू होईल ते संध्याकाळी 11पर्यंत संपेल. किती म्हणालो मी? 11पर्यंत. पण जर कुणी आक्षेप घेतला तर मग मात्र ह्या मतपेट्यातनं ज्या मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे त्यासाठी कितीही वेळ लागू शकतो, कितीही. कारण ते अंतहीन असतात गोष्टी. आणि आता इथे तुम्ही बघता ते हे स्ट्रॉंग रूम आहे की ज्या स्ट्रॉंग रूमला सील करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि ही सील करण्याची प्रक्रिया अर्थातच हे बघा, कारण मागच्या वेळेला ह्या निवडणुकीमध्ये बराच गोंधळ झाला होता. काही मतपेट्या म्हणजे जे मतं होती 4300 वगैरे ती बाद केली गेली आणि त्यामुळं तेव्हाचा निकाल बदलला असा आक्षेपाचा भाग आहे. आता हा जो स्ट्रॉंग रूम किंवा सुरक्षा कक्ष आहे त्याच्या आतमध्ये त्या मतपेट्या आहेत आणि तिथे आता ही सगळी प्रक्रिया पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा. बरं, हे एवढंच सोपं नाही आहे. इथे बापू हो, झोपायला इथंच थांबायचं? तुम्हाला फोन बरं, नाही ऐका, झोपायला इथंच थांबायचं का तुम्ही? आता लाईव्ह आहे. हो, नाही झोपायला काही लोक इथं थांबणार आहेत. बरं, काय इथून पाठीमागे काय प्रकार घडले असतील त्यामुळे काही लोक पॅनलची इथं झोपण्याची व्यवस्था त्यांनी केलेली. हो, प्रशासनाने केलेली आहे. इथे स्ट्रॉंग रूमच्या समोर. हो, समोर समोर समोर. वा. हा, बारामतीत म्हणजे विकास जरी असेल तरी विश्वासार्हता राहिलेली नाही, ही मात्र तितकंच खरं आहे. बघा, तर हे पण एका पॅनलचे प्रमुख आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे थांबलेल. ही साधारणपणे निवडणूक मतमोजणीसाठीची प्रक्रिया जिथे होणार आहे त्यासाठीची ही तयारी आहे. जिथे आज मतदान झाल्यानंतर ह्या मतपेट्या इथे आल्या त्या स्ट्रॉंग रूममध्ये. तुम्ही पण थांबणार आहेत का काय? जेवण बिवण झालं की नाही? हां, किती दिवस ठोकायचा मुक्काम? परवा दिवशीपर्यंत इथंच टॉयलेटला वगैरे तर जाणार आहे की सगळी सोय आहे की इथं. सगळी सोय केली. कुठल्या गटाचे तुम्ही? अण्णांच्या गटात. तावरे गटाचे कार्यकर्ते आणि असे बरेचसे कार्यकर्ते तुम्हाला इथे दिसतील की रात्रभर इथे मुक्कामी राहणार आहेत. आणि त्यासोबत अर्थातच मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटामध्ये. ह्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की ही निवडणूक किती चुरशीची आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून असलेली ते सुरू आहे. आणि आमचंही लक्ष अर्थात असायचं मुख्य कारण तेच आहे की श्री अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते ह्या निवडणुकीमध्ये मला चेअरमन करा म्हणून उभे आहेत. बघूया काय होतं, कारण क्रॉस वोटिंग खूप झालेली आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बारामती.